गणपती बाप्पा मोरया मोरया. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल, आपण चाललो आहोत श्रीवर्धन दौऱ्याला. आपल्या तुंगागावमधलं दमदार बीट्स आहे, त्या बीट्समधून मी आणि राहुल राणी वादनासाठी आम्ही चाललो आहोत श्रीवर्धनला. हळदी आणि वरात दोन्ही सुद्धा शो आहेत. आज 6 तारीख आहे आणि आता जवळजवळ 11:30 वाजलेत आणि आपल्या दोन्ही गाड्या खाली वेट करत आहेत. आपल्याला जायचं आहे. इन्स्ट्रुमेंट वगैरे पॅकिंग करून 4 व्हीलरमध्ये भरत होते. 2 4 व्हीलर आहेत. तर मला जरा थोडंसं धाकधुकच होत आहे, कारण तुम्हाला तर माझा विषय माहिती आहे. काय अवकाळी पावसानं केलं ना, मिरगाचं शिवरान गेलो हा. तर पपी असता पपीच समजला मिरगाचं शिवरान गेलो म्हटल्यावर. तर चला आता देवाच्या पाया वगैरे पडून झालो, म्हटलं आता निघायला घेऊया. तर राहुल राणी मेल त्याला भेटू, त्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर खूप मजा येणार आहे. आपण वादन करणार आहे श्रीवर्धनमध्ये आणि बघूया कसा व्लॉग बनतोय. आणि हा व्लॉग आता रात्री ट्रॅव्हलिंगमध्ये मी जास्त काय दाखवणार नाही, डायरेक्ट उद्यापासून सुरुवात करणार. थोडंसं आता गाडीच्या इकडचं वगैरे आपण शूट घेऊ, सर्वांना भेटू आणि त्यानंतर मग थोडंसं प्रवास दाखवून डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आपण भेटणार. तर त्या अगोदर जर चॅनलवर नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर भेटू आपण थोड्याच वेळात. सगळे आवजी खेळण्यात बिझी आहेत. चला टाटा बाय बाय, टाटा बाय बाय, टाटा बाय बाय, टाटा बाय बाय. चलो चलो चलो. जंबुरा तुका कमेंट दिली, जंबुरा नाही दिसली ब्लॉग मध्ये कालच्या. चल हाँ चले पमाय, अंधेरे में दिख रहा नहीं है तू, पर चल मिलते 2 दिनों बाद. तर चला फायनली आपण निघालो. आपल्याला भाव सुद्धा भेटलाय. राहुल राणीबाई सोबत मगाशी तुम्हाला बोललो राहुल राणीला भेटवतो. थाप घेतला आणि आम्ही निघालो. पावसाने परत सुरुवात केली आहे, थोडी थोडी बारीक बारीक पाऊस पडतोय. आपण जाऊ पहिले लवकर. पवईच्या ब्रिजच्या खाली गाड्या उभ्या आहेत, गाडी जवळ जाऊ आणि मग सगळ्यांना भेटू. तर चला फायनली गाडी पॅकिंग झाली आहे. विवेक भाई, आवले शेट कुठे गेले? यश आवले, यश आवले भाई पुढे आहे. हे आवले काय बोलता भाई? यश आवले आपल्या ब्लॉगमध्ये भाई. गाडी बिडी फुल पॅक करून झाली आहे. पावसामुळे इथे घेऊन आले. तर अजून गाडी, या 2 गाड्या आहेत. सही आहे. गणपती बाप्पा मोरया मोरया. चला चला फायनली पूजा वगैरे झाली आणि आता आपण निघायला घेऊ. आणि आपले रोटो प्लेअर प्लस भाऊ सुद्धा आहे, साहिल भाऊ सुद्धा आहे कीबोर्डिस्ट. तर चला पूजा वगैरे झाली आहे, आपण निघायला घेऊ. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. चला चला फायनली प्रवास सुरू झालाय आणि प्रवास सुखरूप होऊ दे. मस्तपैकी बसलोय गाडीमध्ये आणि वातावरण फुल चिल्ड आहे, फुल चिल्ड एकदम मस्तपैकी थंडगार. आणि त्या थंडगार वातावरणातून प्रवास करायचा आहे म्हणजे नक्कीच मजा येईल. बघू आता पुढे पेट्रोल पंपवरती गाडी थांबेल, त्यावेळेला भेटू. तर आपण पोचलोय वाशीला आणि पेट्रोल पंपसाठी गाडी थांबली. नायट्रोजन भरायचा होता पण इकडे सुद्धा नायट्रोजन नाही भेटला. आपण पुढे कुठेतरी भरणार. आणि भाई फुल चिल्ड वातावरण आहे, फुल थंड गारेगार. तर आता जास्त शूट नाही घेणार. इकडनं गाड्या निघाल्या की आपण डायरेक्ट सकाळी भेटू. The next morning. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. 8 वाजता पोचलो आणि मला गाडीमध्ये जाम त्रास झाला, त्यामुळे मी एकदम ढिल्ला पडलेलो. ब्लॉग पण थोडं लेट घेतला आहे. मॉर्निंगला येऊन नाश्ता वगैरे केला. इकडे आलो आहे त्यांच्या मित्राच्या घरी. भावाने नाश्त्याची वगैरे सोय केली. मस्तपैकी नाश्ता करून झाला आहे आणि आता आपण जाणार आहोत लोकेशनवरती. इथून 2 किलोमीटर, तरी अजून प्रवास हाच.
हा बोललो ना भाई बस काय फुल 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 वाट लागली तरी पण अजून 2 किलोमीटर आहे ना इथून 3 किलोमीटर बघूया काय होता. चला शेट चला. हा चला आपण निघालो आता वाजवायला जायला. लोकेशनवर जायचं आहे आणि फक्त थोडंसं फ्रेश झालं. आंघोळ वगैरे नंतर करणार. थोडा वेळ वाजवायचं आहे फक्त अर्धा तास तेवढं वाजवून घेऊया आणि मग त्यानंतर आंघोळीला वगैरे जाऊ. A few moments later. तर मित्रांनो मस्तपैकी वाजवून झालं आणि त्यानंतर घरी आलो. आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो. काय काय जण अजून झोपेत आहे. हा बघा हा आणि तेवढ्या सगळे आंब्याची थाळी लिहा यावा आंबे खाऊ. बोलव रे बोलव. अरे चाल दाखवत या या खायला या. इकडे दुसरी थाळी लागली या. यावा यावा आंबे खाऊया. उचला उचला. बर्थडे या टावलेत आहे का विश केलेली सगळ्यांनी. बर्थडे दुसऱ्याच्या विश केलं दुसऱ्याला. सगळ्यांची आंघोळ झाली आणि आपण निघालोय आता. वाव मस्त कसलं पाडवं बघ. किती मोठी गँग आहे बघा. हा अरे खाडी आहे खाली खाडी खाडी. तर चला जेवायला जाऊया मस्तपैकी. अशी माका माझ्या गावची आठवण येता एकदम. असं वाटतंय की भाई पण ह्या वर्षी पॉसिबल दिसणार नाही. काय हे कुठे जायचं आहे. राईट ले खयव जाऊ नको. हे थांब. हे कुठे जायचं आहे बाई. वाढता रस्ता दाखवणारा कोण आहे. सीधा खाली काय खाडीत. चला डायरेक्ट खाडीत. हा हा घे ये ना बाई. एक नंबर व्ह्यू एक नंबर. खालीच जाऊचा ना. हे चला चला. उड्या मारू नका आणि हातबीत लावू नका. जरा पण धक्का दिलात ना काय डायरेक्ट खाली जातो. डायरेक्ट खाड्या जेवणाच्या ताटावर. हा जेवणाच्या ताटावर डायरेक्ट. या या सगळेजण मस्तपैकी जेवायला बसलोय. जेवा जेव. एक नंबर सगळ्यात भारी. आपण ह्या एकदमच भारी दिसतंय. जबरदस्त. तर मित्रांनो आपण चाललो आता कोणत्या मंदिरात चाललोय बाबा. हरिहरेश्वर मंदिरामध्ये आपण चाललोय दर्शन घेण्यासाठी. संध्याकाळचे वाजले आहेत 4:30 4:25 झालेत आणि तुम्हाला एक मस्तपैकी व्ह्यू दाखवतो. स्क्रीनशॉट मारा आणि मला इंस्टाग्रामला नक्की टॅग करा. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. 1 2 आणि 3. बस बस सोबत BMW ची सवारी चालू आमची. आपण आता डायरेक्ट जाऊया आणि देवळात जाऊन भेटूया. तर आपण पोचलो आहे हरिहरेश्वर मंदिरात जवळ. समोरच गेट आहे. पुढे जाऊ आणि मग बघूया आतमधला परिसर कसा आहे आणि मस्तपैकी सुंदर दर्शन घेऊ. खूप छान मस्तपैकी दर्शन. हे चप्पल खाया माझी. हां मस्तपैकी दर्शन झालं. तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवतो किती भारी वाटतं बघा. साफसूप साफसूप जबरदस्त. हा बाहेरचा मंदिराचा परिसर आहे. होळीचा मांड. आज बँजो ब्लॉग माका वाटणार ना या. असं वाटतं की आज फिरा केलो आम्ही देवदर्शनाक आणि ट्रिप करूक. देवळातून बाहेर आल्यावर आपण आलोय मस्तपैकी बीचवरती. बीच साईडला खूप शांत आणि स्वच्छ बीच आहे एकदम. बघा ना
जबरदस्त जबरदस्त खूप भारी वाटतंय. पुढे चाललोय आम्ही जरा फोटोशूट वगैरे करायचं प्लॅनिंग आहे. राहुल राणी मेका काय काय पकवता होय ना रे. यश आवडे पण फुल जोमात लागलं एकदम व्हिडिओ ब्लॉग मध्ये. चला पुढे जाऊ फोटोशूट करू आणि मग इथनं निघू. A few moments later. तर फायनली संध्याकाळचे किती वाजले रे 9 वाजायला आले ना. गावामध्ये हाच टायमिंग असतो. लेट नाईट हळद असते ना. आता हळदी शो आपल्याला वाजवायचा आहे आणि आता आपण सगळेजणांनी ब्लॅक वेअर केलं आहे आणि आपण चाललोय खाली सेटअप लावून तयार आहे. आपल्याला आता जाऊन वाजवायला घ्यायचं आहे. तर बँजोचे व्हिडिओज जास्त नाही घेणार, थोडेफार 4-5 व्हिडिओ घेणार शॉर्टमध्ये. हे जरा असं हो ना, लाईट येऊ दे लाईट. हां शॉर्टमध्ये 4-5 व्हिडिओ टाकणार. आता आधी जाऊया सेटअपवर. आज बिग सेटअप आहे तर वाजवायला खूप मजा येणार. 3 रोटो आणि 3 कॉन्सर्ट आहेत ना, 2 कॉन्सर्ट आहेत. तर बघू कशी मजा येते. नवीन कीबोर्डिस्ट पण आहेत आपल्याबरोबर आज. तर भावाबरोबर वाजवायला पण मजा येईल. चला जाऊ सगळे आपण तयार झालोय. चल ना चल मोबाईल घ्यायचे. चला 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 जाऊ आपण तिकडे सेटअपकडे जाऊ आणि भेटूया. तर असा काहीचा मस्तपैकी 3 रोटोचा सेटअप आहे. मागे 2 कॉन्सेप्ट अशा आणि थापवरती मी आणि राहुल आहे. मस्तपैकी लाईट वगैरे सुरू झाले मग पॉवरफुल दिसेल. काय भाई चिंगड्या बोले.
तर मित्रांनो ऑर्डर सुरू होती आणि आमच्या कीबोर्डिस्टने जसं बादलवरच्या बिजुली गाणं घेतले आणि जसं गाणं घेतलं आणि बीट सुरू झालं तेवढ्यातच बाई पावसाने हजेरी लावली आहे. सगळा सत्यानाच करून टाकला पावसाने. मग पाऊस पडायला लागल्याबरोबर सगळे इन्स्ट्रुमेंट तेवढाच आमका निमित्त गावला पॅकअप करूचा. पटापट सगळे इन्स्ट्रुमेंट घेतले आणि रूममध्ये सगळेजण आले आणि फायनली बिजोली आणि पॅकअप करून टाकलं. काय बोलतो हां मस्तपैकी पॅकअप झालंय आणि आता आपण ब्लॉग लांबवूया नको. ते वाजले किती टाइम दाखव भाई. 1:17 हा बघा दिसणार नाही. हां 1:15 तर 1:15 झाला. जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि आज वाजवायला खूप मजा आली. खूप म्हणजे गावसुद्धा खूप छान आहे आणि खूप मस्त वाटलं. इकडे वादन करायला सुद्धा मजा आली. तर टाटा बाय बाय टेक केअर. ओम साईराम.